नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते. आढावा घेऊया देश विदेशातील टॉप 15 घडामोडींचा. हमास आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेले युद्ध आता थांबवण्याची वेळ आली आहे असं सांगत हमासमध्ये आता इस्रायलवर आणखी हल्ले करण्याची हिंमत नाहीये. त्यामुळे इस्रायलने नवीन युद्धविराम योजना स्वीकारली आहे असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी केलाय. उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग उन हे दक्षिण कोरियाला त्रास देण्यासाठी एका वेगळ्या पर्यायाचा वापर करत आहेत. रिपोर्टनुसार किम जोंग उन दक्षिण कोरियामध्ये फुगे पाठवत आहेत. यामध्ये कचरा, सिगरेटचे तुकडे, प्लास्टिक कचरा आढळून आलाय. या सर्व प्रकारामुळे दक्षिण कोरिया पुरता हैराण झाला असून देशात अलर्ट जारी करण्यात आलाय. काही दिवसांपूर्वी उत्तर कोरियाने हेरगिरी करणारा उपग्रह प्रक्षेपित केला होता, मात्र त्याचा स्फोट झाला. यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने तातडीच्या बैठकीत अमेरिकेने उत्तर कोरियाचा निषेध केलाय. उपग्रहाची चाचणी घेऊन उत्तर कोरियाने संयुक्त राष्ट्रांच्या ठरावाचं उल्लंघन केलंय. चाचणीमुळे कोरियन द्वीपकल्पातील शांतता आणि निशस्त्रीकरणाला धोका निर्माण झालाय असं अमेरिकेचं म्हणणं आहे. भारत अमेरिका संबंध समान दृष्टी आणि समान विचार यांवर आधारित आहेत असं अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी म्हटलंय. शांग्री-ला डायलॉग्स या परिषदेत ते बोलत होते. ही आशियातील प्रमुख संरक्षण शिखर परिषद आहे. अमेरिकेतील ओहायोमध्ये अंधाधुंद गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एक्रोनमध्ये एका बर्थडे पार्टी दरम्यान 27 जणांना गोळ्या लागल्याचं सांगण्यात येत आहे. दी स्पेक्टॅक्टर इंडेक्सने आपल्या एक्स हँडलवर या घटनेची माहिती शेअर केली आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिसहून 306 जणांना घेऊन मुंबईला येणाऱ्या विस्तारा विमानात बॉम्बची धमकी मिळाली होती. या धमकीनंतर लगेचच विमान येण्यापूर्वी मुंबई विमानतळावर आणीबाणी जाहीर करण्यात आली असून आज सकाळी 10:19 विमान मुंबई विमानतळावर उतरले. एअर सिकनेस बॅगेत एका चिठ्ठी सापडली असून त्यावर विमानात बॉम्ब असल्याचं लिहिलं होतं. पाकिस्तान येथील सारा बांगला आणि तरखानान या भागात सुरक्षा दल गस्त घालत असताना झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये 4 सैनिक ठार झालेत तर 3 जण घायल झालेत. घटनेनंतर संपूर्ण परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे. काल रात्री उत्तर कॅलिफोर्नियामध्ये 11,000 एकरपेक्षा जास्त जंगलात आग पसरल्याने 2 अग्निशमक जखमी झालेत. त्यानंतर लगेच स्थलांतराचे आदेश जारी करण्यात आले. सॅन फ्रान्सिस्कोच्या बाहेर सुमारे 50 मैल अंतरावर असलेल्या लॉरेन्स लिव्हरमोर नॅशनल लॅबोरेटरीजवळ सॅन जोवाक्विन काउंटीमध्ये कोर आग जळत होती. अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील नेवार्क येथे एका भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकाच्या दागिन्यांच्या दुकानावर दरोडा घालण्यात आलाय. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाहीये. पोलीस दरोडेखोरांचा शोध घेत आहेत. चँग-ई-6 यान मे महिन्यात चीनच्या वेनचँग अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आलाय. चीनच्या मानवविरहित यानानं चंद्रावर दुर्गम भागात यशस्वीरित्या लँडिंग केलं असल्याचा दावा केलाय. एटकेन बेसिनमध्ये उतरलं 3 मे रोजी ही मोहीम लॉन्च करण्यात आली होती. या भागातील मौल्यवान खडकाचा भाग आणि माती गोळा करणं हा या मोहिमेचा उद्देश आहे. दक्षिण कझाकिस्तानच्या तुर्किस्तान भागातील प्राचीन दफनभूमीच्या टेकड्यांमध्ये करण्यात आलेल्या उत्खननात 2000 वर्षांपूर्वीचे सोन्याचे सुंदर दागिने आढळून आले. तसेच बाणाचे टोक व एक मोठा ब्रॉन्झचा आरसाही या ठिकाणी आढळून आलाय. तेथील अज्ञात अशा संस्कृतीमधील या वस्तू आहेत त्या कांगजू राज्याच्या काळातील असाव्यात असा अंदाज आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पार्टी सत्तेतून बाहेर होईल आणि इंडिया आघाडीचाच पंतप्रधान होईल. राज्यात भाजपचा सुपडा साफ होईल. तसेच इंडिया आघाडी 35 पेक्षा अधिक जागा महाविकास आघाडी जिंकेल असा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना केलाय. भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांची अंतराळ मोहीम पुन्हा एकदा टळली आहे. स्पेसक्राफ्ट उड्डाणासाठी काही मिनिटे शिल्लक असताना ही मोहीम रद्द करण्यात आली आहे. नासाच्या कॅनेडी स्पेस सेंटरवरून भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स या बोईंग स्टारलायनर स्पेसक्राफ्टमधून उड्डाण करणार होत्या, पण ही मोहीम तुर्तास थांबवण्यात आली आहे. बोईंग स्पेसक्राफ्टमध्ये असलेल्या बिघाडामुळे ही मोहीम पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळते. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने प्रो हॉकी लीगच्या लंडन टप्प्यात विश्वविजेता जर्मनीचा धक्कादायक पराभव केला. स्वतः ड्रॅग फ्लिकर असलेल्या हरमनप्रीतने 16व्या, सुखजीत सिंगने 41व्या तर गुरजंत सिंगने 44व्या मिनिटाला गोल केला. जर्मनीने या सामन्यात प्रामुख्याने नवोदितांना संधी दिली आहे.
आर प्रज्ञानंदने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत आपलं वर्चस्व कायम ठेवत काल क्लासिकल चेसमध्ये जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाचा मातब्बर खेळाडू फॅबियानो कारुआनाचा 5व्या फेरीत पराभव केला. याआधी त्याने पहिल्या क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसनचा याचा पराभव केला होता. यामुळे त्याच्या क्रमवारीत वाढ होऊन तो जागतिक स्तरावर दुसऱ्या स्थानावर पोहोचलाय.